त्या आजी तेव्हा तरुण होत्या, लहान, त्यांची मुलं अंगणात खेळत होती आणि मसाला वाटत असताना बघा, मसाला वाटायचा म्हणल्यावर त्या मिरच्या, धने, काय जे असेल ते सारं घ्यायचं आणि एक एक आधी मळायचं ते पाटावर रोट्यावर, बरोबर आहे का नाही? आणि त्याला लागेल तेवढं पाणी थोडं थोडं शिपडायचं, बरोबर आहे ना? असं शिपडत असताना नेमका तांब्याला धक्का लागला आणि तांब्यातलं पाणी सांडलं. मग त्या महिलेनं इकडे इकडे पाहिलं, तिचं लेकरू अंगणात खेळत होतं. ती म्हणाली, बाळानं पाहिलं, काय इकडे रे, माझं पाणी सांडून गेलं, जा तांबाभर पाणी आण. आणणार नाही का बा? त्या काळातला आणेल, आताच नाही आणणार. आता झालं म्हणा सेटलमेंट, चॉकलेट देते का, हे देते का, हे देते का? बघा, जेव्हा त्या काळातल्या लेकरांना पटकन गेला आणि राजनाथ माठातनं पाणी घेऊन आला. अगदी तोच व्यवहार ज्ञानदेवांनी केलेला. ज्ञानदेवांनी आपल्या मुलाला सांगितलं, जा त्या रेड्याच्या मुखात आणि बोल. ज्ञानदेवांचा मूल कोण आहे? वेदशास्त्रे देते ग्वाही, वेदशास्त्रे देते ग्वाही, वेदशास्त्रे देते ग्वाही, वेदशास्त्रे देते ग्वाही. मनती ज्ञानाबाई आई, मनती ज्ञानाबाई आई, मनती ज्ञानाबाई आई. शिवपीठ हे जुनाट, शिवपीठ हे जुनाट. वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई. आईला लेकराला सांगितलं, रेड्याच्या मुखात जा आणि बोल. मग रेडा बोलला का वेद? कोण बोललो? आणि आपण काय मानतोय? वेद बोलला. अहो, वेदाला रेड्याच्या मुखातनं वदवण्याची क्षमता ज्ञानदेवांमध्ये. रेडा नाही बोलू शकत. जर रेडे बोलले असते तर आज म्हशीचे टोनगे व्यासपीठावर असते. रेड्या मुखे वेद बोलिला, गर्भधिजांचा हरिला, शांती रूपे प्रगटला, ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा. रेड्या मुखे वेद बोलिला, वेद स्वतः बोलला, फक्त मुखातनं रेड्याच्या बोलला. ज्ञानदेवांनी व ज्ञानदेवांचा एवढा मोठा अधिकार एवढा शून्य करू नका. वेदाला बोलायला लावलं, वेदाला साक्षात वेद बोलले. आणि जर रेड्याचा अधिकार श्रेष्ठ असता तर रेडा आळंदीपर्यंत गेला असता. कुठे थांबला? आलेकडे थांबला. आळे गावाच्या पशी, बरोबर आहे ना? आळेमध्येच थांबला. पुढे जाताच आला नाही. तापाने फणफणला. वेद पचवण्याची क्षमता त्याच्यात नव्हती. अंगानं तापानं फणफणून तो गेला. वेद आहे. वेद काय साधारण तत्व आहे का? जयाच्या निसासे वदविले वेद. एवढी मोठी क्षमता आहे. म्हणून तुकोबरायांना घ्यायला विमान आलं. तुकोबराय सदेहच वैकुंठाला गेलेले आहे, हे प्रमाणभूत आहे. ध्रुवाला देखील घ्यायला विमान आलं. ध्रुव हे अर्थार्थी भक्ती आहे, भक्त आहे, पण अनन्य शरण गेले म्हणून त्यांना वैकुंठ प्राप्त झालं. आता वैकुंठाची व्याख्या काय? निघूच राहिले ओगाड महाराज, मी काय करू आता? वय म्हणजे दुःख, कुंठ म्हणजे नसणे. जिथे दुःखच नाही त्याला वैकुंठ म्हणतात.
अहो जिथे दुःखही नाही सुखही नाही त्याला वैकुंठ म्हणतात. कळलं का? जिथे सुखही नाही आणि दुःखही नाही तिथे त्याला वैकुंठ म्हणतात. जिथे हा भक्त आहे की हा देव आहे हा सुद्धा भेद नाही त्याला वैकुंठ म्हणतात. जिथे देव आणि भक्ताला सारखीच उपमा आहे त्याला वैकुंठ म्हणतात. आणि वैकुंठामध्ये भक्तीचा आनंद नाही म्हणून तुकोबराय म्हणाले आम्ही वैकुंठाला त्यागलं निकडं आलो. आम्ही वैकुंठवासी आलो यासी कारणासी बोलेले जे ऋषी साच भावे वर्ताया. हजारो पद्धतीने शब्द खोडता येतील. सांगायचा हेतू हा आहे की वैकुंठाला जाणं म्हणजे ईश्वराच्या मूळ स्वरूपामध्ये एकरूप होणं. आणि असं स्वरूप प्राप्त झालं ध्रुवाला. आढळ विश्वासाने परिपूर्ण यशानं ध्रुवाच्या चरित्राची सांगता की ज्यांच्या चरित्रामध्ये यश सोडून काहीच नाहीये. यश आपल्या प्रत्येकाला असं वाटतं जीवनामध्ये काय पाहिजे आपल्याला काय माहिती काय पाहिजे यश. कारण यशानं सर्व मिळवतायत. आमचे भाऊ टेन्शन मध्ये आहे ते भोंग तिकडला साऊंड बंद पडला जर तो चालू झाला असता लगेच यश. प्रत्येकाला वाटतं मला प्रत्येक कार्यात काय यावं यश. बघा देव न देव खूप चतुर आहे. तो म्हणाला सारंच आपल्यापाशी नाही ठेवायचं वाटून द्यायचं. पण देवाने सर्व डिपार्टमेंट वाटून दिले. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. बरोबर आहे ना? यश कोणाकडे? बाबाकडे मधल्या शस्त्राने उड्डाण हुंकार वदनी. मारुतीरायाकडे यश आहे यश. म्हणून मारुतीकडे गेल्यानंतर माणूस अपयशी होत नाही. कळलं का? विभीषण केला लंकापती. भगवंताने नाही बघा यश श्री अवतार ऐश्वर्य ज्ञान वैराग्य साही डिपार्टमेंट देऊन टाकले. विभीषणाकडे काय दिलं माहिती का? श्री. काय दिलं? श्री. या श्रेया नाही. श्री म्हणजे सत्ता पॉवर कपॅसिटी. काय रे भाऊ? हा कोणाला? माझ्याकडं मग इकडे कोण आला? जाय मग. हाय 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 ती काय त्याच्या हातात आहे ना. मी नाही आणली. आता व्यासपीठावर मी बसलोय म्हणल्यावर मग छत्री बघायची मी नाही आणली. पुढे गेली छत्री. पाहूनच या सारे टेन्शन मध्ये आता छत्रीच्या. तेव्हा सापडली बघा. आणि एक चिंता नाही आज बरं का. रात्रभर जरी चालू राहिला ना तुम्ही हलूच शकत नाही. जाशाल कुठं? बरोबर आहे का नाही? जावं तर वल्ल्यावर आणि ओल्या झाल्या तर आजारी पडशा. मग उघडतो उघडल्यावर जाऊ उघडल्यावर जाऊ. आणि तो काय उघडायच्या मूडमध्ये कारण तो सुद्धा कथा ऐकू राहील. त्याला कथा ऐकायची नसते ना तो धडाधड आला. तो शांतपणे निवांतपणे ऐकतो. विभीषण केला लंकापती म्हणजे विभीषणाच्या हाती सत्ता आहे. बघा देवाचा आधार घेतला म्हणून देवानं काय दिली विभीषणाला? सत्ता. पण केव्हा मिळाली? केव्हा मिळाली? पक्ष बदलल्यावर बंडखोरी केल्यावरच मिळाली. नाही कळलं का तुम्हाला? त्या पक्षामध्ये राहून मिळालीच नसती सत्ता. त्यानं रातोरात गेम पलटवला. रामाच्या गोटात जाऊन बसले. पक्षात गेले तर सत्ता मिळाली. औदार्य करणा हाती देऊन. औदार्य जे आहे ना औदार्य ते कर्णाकडे आहे. कर्णाकडे हे असे भगवंताने डिपार्टमेंट मानले. सर्व गुण ध्रुवाच्या बाबतीत ध्रुवाला प्राप्त झाले. म्हणून आज जोपर्यंत विधात्याचं या सृष्टीवर संचालन आहे तोपर्यंत ध्रुवाचं चरित्र अबाधित आहे. कीर्ती टिकली पण अशी नाही. आपली कीर्ती किती टिकेल? समजा तुम्ही मेले मरणार नाही ना? मरणार.
आपली कीर्ती किती टिकेल? तुम्हाला सोपं गणित सांग, वर्तुळाच्या आत जर जगाल तर कीर्ती वर्तुळाच्या आत राहील, आणि वर्तुळाच्या बाहेर जेव्हा जाल ना तेव्हा कीर्तीचा प्रसार होणार. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विचार केला नाही. जर जिजाऊ माँसाहेबांनी विचार केला असता की छत्रपतींचं जीवन फक्त आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित ठेवायचं तर ते आपल्यासारखेच जगले असते. पण जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपतींना व्यापकत्वाचा विचार दिला. या महाराष्ट्राच्या मातीकरता हे शिवबा तू उभा राहा, म्हणून आज घराघरात फोटो आणि चौकात चौकात शिवबांचे पुतळे आहेत. वर्तुळाच्या पलीकडे गेले का तुम्ही मोठे झाले, वर्तुळाच्या आत राहिले का तुमचा एक फोटो, भिंत, आणि त्या भिंतीला लटकलेले तुम्ही असे, तुम्हाला हार, आणि जेव्हा सर्वांना उभं घेईल ना तेव्हा ती स्वतः सिटीमध्ये जाते आणि असा भारी हार आणते न सुकणारा, दर दिवाळीला धुवायचा तो निरम्याच्या पावडर मध्ये आणि तो घालून द्यायचा. अशी आपली कीर्ती. मग 2च्या 2 पिढ्या झाल्या का आपले पतवंड, खापर पतवंड, त्यांनाही मुलं झाले का ते मुलगा असं बाळ येता इकडे तसं ते बाळ रडायला लागलं, आणि ते रडायला लागल्यावर रात्री 2 वाजले ते राहीनाच. ती बिचारी आई त्याला पार खांद्यावर झेलू झेलू जाम झाली आणि मग म्हणे गप गप, हे बघ बोकडी आला. याचा फोटो असा होता. ते बाळ असं पाहिलं गप राहिलं. अहो आपली कीर्ती भोकाडी पर्यंत, आपल्या कीर्तीचं काय घेऊन बसले. पण अशी कीर्ती करावी, अशी कीर्ती करावी का ती कीर्ती चिरकाल टिकून राहा. त्याकरता वर्तुळाच्या बाहेर जगा. तुम्ही दुसऱ्या करता जगले का तुमचं नाव मोठं झालं, तुम्ही स्वतः करता जगले तर तुमचं नाव छोटं झालं. ध्रुवाने व्यापकत्वाने वर्तुळाच्या पलीकडे जीवन जगले म्हणून ध्रुव आज चिरकाल झाला. आम्ही का न होत याचं कारणच ते आहे, वर्तुळाच्या पलीकडे जाण्याची कॅपॅसिटी आपली नाही. आपलं आपलं बरं, आपलं आपलं बरं. असं मरावं ना. तुमची श्रीमंती सांगतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही मराल ना मरशाल ना, पण जेव्हा तुम्ही मराल ना तेव्हा तुम्हाला ज्या ठिकाणी अंघोळ घातली तिथं शेवटचा माणूस आणि पहिला माणूस स्मशानात, आणि रस्त्यानं जेवढी गर्दी ना तेवढी तुमची प्रॉपर्टी. कळलं ना? रस्त्यानं जेवढी गर्दी ना, शेवटचा माणूस तुमच्या अंगणात आणि पहिला माणूस स्मशानात, आणि रस्त्यावर जेवढी गर्दी ना तेवढी श्रीमंती तुमची. ती मिळवा. हे मिळवून ठेवलं. या बँकेत एवढे ठेले, त्या बँकेत एवढे ठेले, इकडे एवढे ठेले, तिकडे ठेवले आणि सांगायचेच जाऊन गेले, पुचकून गेले. त्या SBI मध्ये, SBI ला बघा 75 का 78,000 कोटी रुपये, त्याला मालकच कोणी नाही, पडेले 1000 कोटी. हे असं माझे एवढे इकडे, माझे तेवढे तिकडे, एवढे भेकणं. काय मिळवलं आपण? अहो मला एक सांगायचं, तुम्ही आता कथेन उठल्यावर तुम्ही असे करता की झटकून घेता की नाही? एवढी घाण सुद्धा माणूस जाऊ देत नाही हो. एवढं गबाळ कशाला मिळवतं मला हेच कळत नाही हो. की जास्त कमवूच नका, जास्त कमवायच्या भानगडीत पडू नका. किती कमवायचं? तुमची मुलं, त्यांची शिक्षण, आणि त्या शिक्षणाची लाईन लावले गेले थांबून घ्या. आता तुम्ही असं म्हणायचं, आता तुम्ही सांभाळा, आता जमल तुम्हाला. पण तुम्ही फार टेकली पोरं म्हणून राहिले हॉस्पिटलला ऍडमिट व्हा. अहो तुमची तब्येत अशी आहे, हॉस्पिटलला नको लय खर्च येईल. कशासाठी कमवतो बाबा? धन मिळावं ना कोटी संगे नाही रे लंगोटी. काय येत नाही बरोबर हो, पण आपल्याला कळत नाही. येतानाही आपण बिगर खिशाचे आलो, जातानाही बिगर खिशाचे जाणार. कशासाठी अट्टास करता? जेवढा आहे त्याच्यात आनंदी राहा. ध्रुवचरित्र अढळ विश्वासाचं प्रतीक आहे, आणि म्हणून ध्रुवचरित्राची गोड सांगता झालेली आहे. ध्रुवाचे वंशज पुढे प्रचते म्हणून यांचाही उल्लेख आला. मग ऋषभदेव हे सर्व ध्रुवाचे
वंशज पुढचे वंशज आहे वृषभदेव, आणि त्या वृषभदेवाचा मोठा मुलगा जो आहे त्याचं नाव भरत. भरत चरित्र आलेलं आहे. राजा भरत कोणता हा नाही, प्रभू रामाचा भरत नाही, की या भरतामुळे आपल्या भारत देशाला भरत हे नाव पडलेलं आहे, भरतखंड हे नाव पडलेलं आहे, तो भरत. आणि भरताचं चरित्र वर्तमानिक जीवनासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. वर्तमानातले जीवन खरं आहे, कथा चालवणं एवढंच खरं आहे, बाकी सारं खोटं आहे. कळलं का माझा अर्थ? कळला का तुम्हाला? आता कथा चालवणं एवढंच खरं आहे, तुम्ही जेवढे आहात तेवढ्यासाठी बोलतो, बाकी सर्व खोटं आहे. त्याच्या मनात आलं तरच तुम्ही घरी ये, त्याच्या मनात आलं तुम्ही लेवा घरी ये. हो, म्हणजे वास्तवात वर्तमानातलं जे चरित्र आहे ना ते प्रेरणादायी आहे. असं प्रेरणादायी चरित्र म्हणजे भरताचं चरित्र आहे. भरताचं चरित्र म्हणजे मर्यादेचं पालन, मर्यादेचं उल्लंघन भरत चरित्रामध्ये भरताकडून झालं नाही. म्हणून जो मर्यादा पाळून जगेल तोच जगात मोठा होत असतो. तुम्हाला सांगू का, भांडण, तंटा, वाद, कलह का होतात? मर्यादा ओलांडल्यामुळे होतात. तुम्ही मर्यादेत राहा, भांडण होणार नाही. तुम्ही मर्यादेत राहा, तंटा होत नाही. तुम्ही मर्यादेत राहा, कलह वाढणार नाही. तुम्ही मर्यादा सोडू नका, तुम्ही जीवनात सुखी राहणार. पण आपण आता मर्यादा धरतो, किती धरतो हे आपल्यावर डिपेंड आहे. मर्यादा धरत नाही हल्ली कोणी. हल्ली मर्यादेच्या पलीकडे आपण गेलो म्हणून सुख आपल्याकडनं गेलो. भरत चरित्र हे, भरताचं चरित्र हे मर्यादेचं उल्लंघन करू नये याच करिता आहे. बघा, भरताच्या चरित्रामध्ये विशेष काय आहे तर त्याला तारुण्यामध्ये वैराग्य आलेलं आहे. तारुण्यात वैराग्य, याचा अर्थ तारुण्यापणे, तारुण्य जे आहे ना ते विषय भोगासाठी असतं. परंतु भरताला मात्र तारुण्यपणामध्ये अशी समज आली की आपलं देहाचं काही खरं नाही. या देहात फक्त एकच आहे, याच देही ओळखी करा आत्माराम. बाकीचं आता काही करणेच नाहीये. आताच देव आपला करून घ्या, बाकी आपोला तो एक देव करुणी घ्यावा. 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. हे तेने बिना जीवा सुख नाही. 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 इरते माईक दुःखाची जनती. इरते माईक दुःखाची जनती. इरते माईक दुःखाची जनती. येरती माईक दुःखाची जनती. आपला देव करून घ्या. ज्याला तारुण्यामध्ये ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होते ना त्याला वृद्धा अवस्थेमध्ये रडायची वेळ येत नाही. कळलं का? मी वयाच्या 22व्या वर्षापासून कीर्तन करतो. त्यावेळेस मला त्यावेळेस माझे मित्र म्हणाले होते, हे बावलटे टाळकुट्या, अरे काही पण आपलं भजन कीर्तन काय करावं. आता तेच माझ्या पाया पडाले आणि आता तेच मला म्हणता बरोबर आहे तुझं. आता त्यांच्या घरचे वाद मिटवायला मी आहे का? कारण शास्त्र साधू सांगते येणे काय तरना भाग्यवंत. तरना भाग्यवंत. तरना भाग्यवंत. तरना भाग्यवंत. हे नटे हरे कीर्तनात. नटे हरे कीर्तनात.
हो नटे आई गिरधनार नटे आई गिरधनार तरणा भाग्यवंत हो तरणा भाग्यवंत भाग्यवान आहे तरुणच. तरुणपणीच झालं पाहिजे ईश्वर. आणि तारुण्यात जर देव झाला नाही तर मग काय उपयोग. देवच सत्य, बाकी सर्व खोटं आहे. म्हणून तारुण्यामध्ये भरतानं भगवत भक्तीची कास धरली. तारुण्यामध्ये देवापर्यंत जायला, देव आपल्यापर्यंत यायला अडचण काय येते याची कारण सांगितली भागवत आम्हाला. बघा, ज्या माणसाचा जीव, ज्या माणसाची अपेक्षा खालील गोष्टीमध्ये गुंतून राहते ना, त्याला तरुणपणे देव आठवत नाही. पहिली गोष्ट भोजन, याच्यावर अंकुश ठेवावा माणसाने तरुणपणी. पण असं तरुणपण उफाळून येतं. आमच्याकडे एक माणूस होता, मी म्हणायचो मांसाहार सोडा, आहार आहे ना तामस आहार आहे, असं आहे तसं आहे, तुमचा देव तरी काय देणार आहे मग, असं बोलायचं ते मला. तुम्हाला सांगतो, एकदा तो असंच ते मांसाहार करत असताना ना एक नळीत गुंतली, आवाजच बंद झाला. डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणे ऑपरेशन जर केलं तर एखाद वेळेस हा जाईल, पण नळी आता फिट बसली, काढली नाही तर हा टिकल. अहो कुटुंब म्हणे असं मरायपेक्षा बरं आहे असं. त्याचा आवाज बंद झाला, पण आवाज त्याचा बंद झाला, पण आवाज कसा आहे मध्ये का ती शिट्टी वाजायची. आणि आम्ही त्यावेळेला लहान होतो, भजनाला जायचो. मला आता बरं आहे का, तू काय बोलत होता तेच कळत होतं. करायचं मला गेली का आवाज, फुक ना या किती फुक येतो. मग त्याला मी एक दिवस म्हणलं विठ्ठल म्हण, तू विठ्ठल. तू काय म्हणलं विठ्ठल म्हण, बाकी काहीच म्हण नको. तो प्रयत्न करू लागला विठ्ठल म्हणायला, विठ्ठल म्हणायला. 2-3 दिवस म्हणताना म्हणता झटका बसला, पडली नळी खाली. मला कधी झालं ते. नंतर आमच्या दिंडीमध्ये किती वर्ष चाललं ते, वारले आता 4-5 वर्ष झाले बाबाला. नामस्मरणात ताकद आहे हो. काय हो इकडलं भाऊ राहिले का, नामस्मरणात ताकद आहे, भगवत नामात ताकद आहे. आणि ते प्राप्त व्हावं याकरिता आहाराला आळा घाला, भोजनाला आळा घाला, जिभेला आळा घाला. तुम्ही सुद्धा, तुम्ही जेवढा जिभेला आळा घालाल ना तेवढं तुमचं सुखी जीवन होणार. हे काय ही चटावलेली असते अक्काबायातली, काही मागत देते, मग तिला काही द्यायचं का. पण आपण भोजनाच्या नादी लागलो. बघा, जो भोजन, द्रव्य, पैसा अडका, वस्त्र, श्री, बघा हे सर्व शास्त्रात सांगितलंय. घर, पुस्तक याच्यामध्ये गुंततो ना, त्याचं मन फसत ना, तो कधीही देवाकडे जाऊ शकत नाही. कारण आला का आवाज, कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला या गोष्टीपासून बाजूला जायचंय. भरत बाजूला गेला, त्याला तरुणपणी वैराग्य आलं आणि त्याने आपल्या मुलांच्या ताब्यात देऊन टाकलं. आणि तो म्हणाला आता मला भगवत भाव जपायचा, माझं जीवन सफल करायचा. आणि एकटा वनात निघाला भरत. वनात गेल्यानंतर मस्त भगवंताचं चिंतन करू लागला. एक दिवस असा पाणी भरण्याकरिता तलावाकडे गेला. तिथं एक गर्भीण असणारी हरीण पाणी प्यायला आली होती. आणि ती पाणी पित असताना अचानक वाघाची डरकाळी ऐकू आली त्या हरणीला. आणि भरत देखील त्या ठिकाणी पाणी भरत होता. इतकी घाबरली ती आणि त्या भीतेच्या वणव्यानं तिनं तिचा गर्भ तिथेच टाकला आणि पळून गेली. भरतानं ते पाहिलं आणि त्याला दया आली.
त्यानं ते पाडस घेतलं आणि आपल्या कुटियामध्ये आणलं आणि त्या पाडसाची ते देखभाल करू लागला. त्याला काय पाहिजे काय नाही, त्याला चारा पाणी, त्याला छोटीशी कुंपण केलं, त्याला आडुसा केला, त्याच्याच नादी लागला. उठला का त्याला हरिण, झोपला का हरिण, झोपेतही हरिण. असं करत करत भरपूर दिवस गेले. हरण मोठं झालं आणि एक दिवस हरणाचा कळप आला आणि त्या कळपाबरोबर हरण पळून गेलं. हरण गेलं, हरणाचा सहवास त्याला मिळाला, परंतु हरण अचानक का गेलं? त्या हरणाच्या आक्रांतानं भरत जो आहे ना तो भरत कासावीस झाला आणि शेवटच्या घटकेमध्ये हरण डोक्यात ठेवून प्राण सोडला. परिणाम, वासना इतकी ओढाळ असते ना की पुढच्या जन्माचं कारण ठरतं आणि त्या जन्माचं कारण ठरली ती वासना. परिणाम असा झाला, जड भरत राजा हरणी गर्भी गेला. जड भरत राजा हरणी गर्भी गेला. भरत राजा हरणी गर्भी गेला. जड भरत राजा हरणी गर्भी गेला. झाला तो घातला वासने, झाला तो वासने. जड भरत राजा हरणी गर्भी गेला. जड भरत राजा हरणी गर्भी गेला. गाला जो घातला वासने, गाला जो घातला वासने. जड भरत राजा हरणी गर्भी गेला. भगवंताच्या भक्तीचं किती तुमच्या मनात चिंतन असलं आणि मरणाच्या शेवटच्या काळात जर ते साधलं गेलं नाही तर आहे ते मिळवलेला परमार्थ सुद्धा शून्य होऊन जातो. भरताचा झाला. हरणीच्या गर्भात त्याला जन्म घ्यावा लागला. एक हरिण म्हणून जन्माला आलं. 88,000 ऋषी ज्या ठिकाणी भागवत कथेचं श्रवण करत होते त्या ठिकाणी त्या हरणानं ती कथा ऐकली आणि त्याला पुढचा जन्म मनुष्य देहाचा मिळाला. एका ब्राह्मणाच्या घरात मिळाला आणि ब्राह्मणाच्या घरात मिळाला पण तो स्थूल जन्म मिळाला. त्याला कसलंच भान राहत नव्हतं. ब्राह्मणाची एवढी ब्राह्मणकी होती, वैदिक वेदांचं पारांगण काहीच केलं नाही त्यानं. बापानं सांगितलं तरी ऐकलं नाही. तो भक्तीत रंगून राहिला. फक्त देवाचं चिंतन करत बसून राहिला. कोणाशीच बोलला नाही, काय नाही. वडिलांनी खूप समजावलं, ऐकलं नाही. नंतर आई वडील वारले. त्याला कोणी वालीच राहिला. एकटाच तो कुठं फिरायचा. गावभर त्याला कोणी पण बोलून घ्यायचं आणि त्याच्याकडनं काही काम करून घ्यायचं. त्याला त्या कामाचंही भान राहत नव्हतं. तो देव ध्यानी राहायचा. रस्त्यानं जर चालला तर सरळ चालत नव्हता. असा वाकडा तिकडा पिल्यागत चालायचा जडभरात. त्याला असं वाटायचं आपला पाय एखाद्या मुंगीवर पडला, मुंगळेवर पडला आणि त्याचा प्राण गेला तर जीव हिंसा सुद्धा होऊ नये याकरिता जपत होता जडभरात. एवढा जन्म सार्थकी लावायचा ध्येयानं प्रेरित होता. लोक त्याला नाव ठेवायचे कारण त्याला कोणतंच काम नीट करता येत नव्हतं. त्याचं लक्ष राहत नव्हतं. कुणी त्याला शेत राखायला ठेवायचं, कुणी त्याला बांधावर बुजगावणं म्हणून उभं करायचं, कुणी त्याला गाई चारायला सांगायचं. असा तो एक ठिकाणी उभा होता आणि त्यावेळेस एक भिल्ल राजा, तो निपुत्रिक होता आणि त्यानं देवीला नवस केला होता, मला जर मुलबाळ झालं तर तुला एक चांगला नरबळी देईन. आणि त्याला कर्मधर्म सहयोगाने मूल झालं म्हणून तो बळी शोधत होते आणि त्यांना हा सापडला आणि या जड भरताला घेऊन चालले, बळी देण्याकरता चालले. आणि जेव्हा त्याला त्या बळी देण्याच्या आसनावर त्या ठिकाणी मान त्याची सूर्यासावर ठेवली, ठोकल्यावरती मान ठेवली, वरून घाव होणार इतक्या देवाला दया आली आणि भगवंताने अकराळ विकराळ रूप घेतलं. एका देवीचं भद्रकालीचं रूप घेतलं आणि